ओम श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्ताते नमः. अध्याय 14वा. गोपीचंद, लुमावंती व जालंधर. मैनावतीला आता गोपीचंदाची काळजी लागली होती. त्याचा उद्धार व्हावा ही तिची इच्छा. हे सगळे नश्वर आहे हे मुलाला कसे समजणार, त्याला कोण सांगणार असे तिला वाटत असे. एकदा राजवाड्याच्या चौकात दासदासी गोपीचंदाला अनेक सुगंधी दर्वांनी व दुधामधाधिकांनी अभंग स्नान घालीत होत्या. वर सज्जात मैनावती बसली होती. राजाची भोग ऐवर्ष पाहून मैनावतीला वाईट वाटले व तिच्या नेत्रातून 2 अश्रू टपकन ओघळले. ते गोपीचंदाच्या अंगावर जाऊन पडले. उष्ण अश्रूंचा स्पर्श होताच राजा डचकला. चमकून त्याने वर पाहिले. आई रडत असलेली त्याला दिसली. हे पाहताच तो वर गेला व विचारू लागला, आई तू का रडत आहेस? तुला कसले दुःख आहे? मैनावती म्हणाली, मुला मी रडले ते तुझ्यासाठी. तुझे वडीलही तुझ्यासारखेच सुंदर होते व कालाने त्यांच्यावर झडप घातली. अले तू विलासात मग्न आहेस, पण तुझेही सर्व इथेच राहणार. भगवंताची भक्ती करून तू जन्माचे सार्थक करून घे. गोपीचंद म्हणाला, पण आई जो खरेखुरे आत्मज्ञान देईल आणि भक्ती मार्गाला लावील असा अधिकारी कोठे मिळणार? आई म्हणाली, अरे एक जालंधर नावाचे नाथपंथी योगी इथे नगराबाहेर आलेले आहेत. त्यांना तू शरण जा आणि वैभव नश्वर आहे हे ओळखून आत्मकल्याण करून घे. गोपीचंद म्हणाला, मी अजून 12 वर्षांनी दीक्षा घेईन. आई म्हणाली, अरे काल का कोणासाठी थांबला आहे? तू तातडीने लवकरात लवकर जा. त्याचे व त्याच्या आईचे असे दोघांचे बोलणे राजाची पटराणी लुमावंतीने ऐकले. गोपीचंद दीक्षा घेण्यास तयार होतो असे सांगत होता. राजमाता आपल्या पुत्राला आपल्यासारखाच जोग घ्यायला लावणार या कल्पनेने तिला धक्काच बसला. ती कावरीबावरी झाली. तिने एकीकडे काही सख्यांना बोलावले व हा विषय काढून राजाला परावृत्त संन्यास घेण्यापासून रोखण्यासाठी काय काय उपाय करता येईल याची चर्चा केली. राजाच्या 28 राण्या जमल्या, पण कोणालाही उपाय सुचेना. लुमावतीलाच युक्ती सुचली व तिने सांगितली. रात्रीचे भोजन झाल्यावर राजा लुमावतीच्या महलात गेला. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा करून त्याला प्रसन्न केले. राजा प्रेमात आला आहे असे पाहून तिने युक्तीने राजाकडून रागावणार नाही असे वचन घेतले व मग म्हटले, सासूबाईंनी तुम्हाला जालंधर नावाच्या साधूकडे जाऊन योग दीक्षा देण्याचे ठरविले आहे. राजा म्हणाला, होय, माझ्या मनात तसे आले आहे खरे. तेव्हा लुमावती म्हणाली, तुम्हाला कल्पना नसेल, पण सासूबाईंचा हेतू काही निराळाच आहे. तुम्हाला वैरागी करून त्या इथून पाठवून देणार आहेत व जालंधराला राज्यावर बसवणार आहेत. त्यांच्यासह सासूबाई सर्व सुखे भोगणार यात संशय नाही. तुम्ही गेल्यावर आमची काय दुर्दशा हे दोघे करतील काय सांगावे. आताच तुम्ही बंदोबस्त केला पाहिजे. हे ऐकल्यावर गोपीचंद संतापला, पण त्याने आपले मन आवरून धरले. तो लुमावती जवळ काहीच बोलला नाही. तो महलातून एकटाच बाहेर पडला व स्वतः आपल्या अत्यंत विश्वासातील काही मंत्र्यांना गुप्तपणे भेटला. त्यांना त्याने आपला बेत सांगितला. रातोरात सर्व जण राजासह
वाकड्या वाटेने बाहेर पडले. लपत-छपत जालंधराच्या ठाव ठिकाणा काही दक्ष राजकारणी मंत्र्यांना माहीत होते. त्यांना हाताशी धरून जालंधराला गाठले. राजासह सर्व जणांनी जालंधराला पटकन उचलले व जवळच असलेल्या एका खोल ओसाड विहिरीत ढकलून दिले. घोड्याची लीद, केर कचरा, शेण यांचा ढीग आणि नगरातून जमा केलेला सर्व कचरा जवळच होता तो त्या विहिरीत भराभरा झटपट लोटून जालंधराला गाडून टाकले. अत्यंत गुप्तपणे व गुप्ततेची शपथ मंत्र्यांना घ्यायला लावून राजा त्यांच्यासह मध्यरात्री परत आपल्या राजवाड्यात आला. दुसऱ्या दिवशी रस्त्याने येणारे जाणारे नवल करू लागले. कचऱ्याच्या ढिगाने पडकी विहीर भरून कोणी टाकली, कुणी हे केले, पण चांगले झाले, बरे झाले. विहिरीत कोणी पडण्याचा धोका आता उरला नाही. आता विहिरीत कोणी पडणार नाही. आणि तो तरुण योगी अधांतरी गवताचा भारा ठेवून हिंडायचा तो गेला वाटतो गाव सोडून. या वैराग्याने लोकांचं काय, आज इथे उद्या तिथे. योगी कुठेही एकाच ठिकाणी थांबत नाही. ते कुठेही येतात, कुठूनही जातात असे उद्गार काढीत लोक ये जात होते. राजस्त्रियांना योगी बेपत्ता झाल्याचे समजले व फार आनंद झाला. त्या स्त्रियांना फार आनंद झाला. मात्र मैनावती निराश झाली. राजाने खोटेच आश्चर्य व्यक्त केले. त्याने लुमावतीला सुद्धा जालंधराचे काय केले हे सांगितले नाही व समजूही दिले नाही. जालंधराने वज्रास्त्र व आकाशास्त्र मंत्राचा उपयोग करून स्वतःचे शरीर सुरक्षित ठेवले. स्वतः सुरक्षित राहून केर कचरा वरच्या वर तरंगत ठेवला. तो विहिरीत समाधी लावून बसला. राजाविरुद्ध त्याने काही केले नाही. फलश्रुती या 14व्या अध्यायाच्या पठणाने वाचक तुरुंगवासातून मुक्त होईल व निर्दोषपणे लोकांत राहील. गुरुदेव दत्त.